क्षेत्ररक्षण लावून घ्या. नरेंद्र म्हस्कर वावलेली संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. योगेश कांबेरे वावलेली गावची शान आहे खऱ्या अर्थानं. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. योगेशजी कांबेरे साहेबांना विनंती असेल, सरपंच आहेत, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यायचे. नारपोली टीमचा 12वा प्रतिनिधी हॉलंडियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. हॉलंडियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्या. हे संध्याकाळचं सत्र खऱ्या अर्थानं सेकंड सेमीफायनलची ही लढत मैदानावरती. एका बाजूला चांदई तर एका बाजूला नारपोली. हा संघर्ष मात्र मैदानावरती चालू आहे. एक रासायनिक परिसरातील नारपोली संघ तर एक कर्जत परिसरातील चांदई. दिनेश पाटील गोलंदाजी मार्गवरती. दिनेश पाटीलचा पहिला चेंडू खेळपट्टीवरती. शांताराम कोलंबे. मी म्हटलं होतं की दिनेश पाटील हा फार विस्फोटक गोलंदाज आहे. त्यानं मैदानावरती काल खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकली. कालच्या सर्व मॅचचा हिरो ठरला होता दिनेश पाटील. त्यानं पहिला चेंडू मात्र शांताराम कोलंबेला हा निर्धाव चेंडू फेकलाय. आवाज कमी करा. या चेंडूवरती मात्र शांताराम कोलंबे मोठा मासा घालायला लागला. खऱ्या अर्थानं अडचण निर्माण झाली. आपण बघतोय फार बोलबाला होता शांताराम कोलंबेचा. शांताराम कोलंबे आणि आतिश ही जोडी मात्र मैदानावरती या चेंडूवरती बॅटची कडा घेऊन अगदी झेल टिपली या चेंडूवरती आणि फलंदाज मात्र शांताराम कोलंबे बाद आहे. पहिले षटक प्रगती पथावरती आपण बघतो दिनेश पाटील ज्याला पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं बांधून ठेवलं. तो फलंदाज मात्र शांताराम कोलंबे. आपण बघतो चांदई टीमचा हा एक सर्वांनी दावेदार आहे फलंदाज. त्याला मात्र तंबूच्या रस्त्याला मात्र परतवलं. तो गोलंदाज दिनेश पाटीलना. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. पहिलं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. 3 षटकांचा सामना मात्र मैदानावरती असणार. या दोन्ही संघांनी याची खबरदारी घ्यायची आहे. हा पुलटा चेंडू जबरदस्त तडून काढलाय. कार्पेट पद्धतीचा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण तेवढं ताकदीचं गेलं आणि चेंडू मात्र निसटला. ते क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामधून या चेंडूवरती मात्र 2 धाबा मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने मात्र श्रीगणेशा केला जाईल. तो चांदोई टीमचा ऋतिक आणि आतिश कोलंबे जोडी मात्र मैदानावरती आहे. ऋतिक आणि आतिश ही जोडी मात्र मैदानावरती आपण पाहतोय. दिनांक 13 मार्च भैरवनाथ क्रीडा मंडळ देऊळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं कबड्डीची स्पर्धा जिल्हास्तरीय आपण बघतोय. जर कोणाला भाग घ्यायचा असेल तर या ठिकाणी सनी गायकर या ठिकाणी आलेत. त्यांच्याकडे संपर्क साधा. हा चेंडू मात्र 2 धाबा धावफलकावरती आल्यात. आपण बघतोय पहिल्या सत्राचा खेळ मात्र चालू आहे. आतिश कोलंबेच्या या ठिकाणी फर्निचर उद्ध्वस्त केला. दांडी गुळ केला. मी तर दिनेश पाटीलला मी म्हटलं होतं की दिनेश पाटीलवरती आक्रमण करणं फार कठीण जाऊ शकतं ते चांदई टीमला. कारण पहिला फलंदाज बाद झाला शांताराम भोईर आणि त्याच्यानंतर मात्र आतिश कोलंबेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं. शांताराम कोलंबे मात्र बाद झाला. त्याच्यानंतर आतिश कोलंबे. आता मात्र मैदानामध्ये लोबी ना काय नाव आहे त्याचं नाव काय नाही नाव काय दिनेश लोबी. दिनेश लोबी आपण बघतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. 2 बाद धावफलकावरती धाबा लागल्यात. तर 2 धाबा आपण बघतो दिनेश पाटील. दिनेश पाटीलनं खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन प्रेक्षकांची मनं काल सुद्धा जिंकली आणि आज सुद्धा तो प्रेक्षकांची मनं जिंकतो.
योगेशजी कांबेरे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. वावलेली गावची शान आहे, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यायचं. सरपंच आहेत वावलेली गावचे, त्यांना आपण पुन्हा एकदा विनंती करू आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती या. धावफलकावरती या धाबा लागल्यात त्या 2 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानावरती. हा चेंडू आपण बघतो, या चेंडूवरती मात्र कोणताही इशारा पंचांचा येत नाही. स्कोरलेग पंच अमित भोईर आणि मुख्य पंच आपण बघतो निवृत्ती बजगे. त्या ठिकाणी आपण बघतो षटक संपला, निर्बाला पंचांचा आला. 6 चेंडूचा मात्र खेळ संपला. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 2 धाबा. 2 धाबा फक्त खर्च केला दिनेश पाटीलला. दिनेश पाटील खऱ्या अर्थाने ज्यावेळी नारपोली संघ अडचणी सापडतो त्यावेळी पूर्णपणे गोलंदाजी भरती जिंकून देण्याचं काम दिनेश पाटीलच्या माध्यमातून मी बऱ्याचदा पाहिलंय. आणि या मैदानावरती सुद्धा तेवढ्या ताकदीची गोलंदाजीचा नजराना अतिशयरित्या कौतुकास्पद कामगिरी मात्र मैदानावरती दिनेश पाटीलने केली. 2 धाबा खर्च केल्यात फक्त वैयक्तिक. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती भावेश मोरे आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती असेल. नारपोली टीमचा हा सुद्धा घातक गोलंदाज आहे भावेश मोरे. यानं सुद्धा काल चांगली कामगिरी मैदानावरती केली. स्ट्रायकर एंडला उभा तो ऋतिक. नक्कीच आपण पाहतो गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे सागर बजगे यांच्या शब्दाखातीर आम्हाला व्यासपीठ मिळालं. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. वावलेली गावची शान आणि सरपंच योगेश कांबेरे सर या ठिकाणी आलेत. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यायचं. योगेश कांबेरे आपण बघतो शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख या कर्जत परिसरामध्ये, ते मात्र व्यासपीठावरती आले. त्यांचं आपण मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. भावेश मोरे तयार. भावेश मोरे आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती या. स्ट्रायकरला ऋतिक आणि नॉन स्ट्रायकरला मात्र दिनेश लोबी आणि ऋतिक हा फलंदाज मात्र मैदानावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज भावेश मोरे. बाबेचा हा चेंडू अगदी चेंडूला खरंच मी तर म्हणत दिशा दिली तो ऋतिकनं. आणि या चेंडूवरती मात्र तब्बल 4 धाबा खर्च होतील. या 4 धाब्याच्या मदतीने मात्र धावफलकावरती धाबा आल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 6 धाबा. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे 6 धाबा धावफलकावरती आल्यात. आपण पाहतोय डावकुरे हाताचा फलंदाज ऋतिकनं मागच्या मॅचमध्ये 7 चेंडूमध्ये 22 धाबा सागर खऱ्या अर्थानं धावफलकावरती लावल्या. आणि सामनावीराचा किताब म्हणजे तो त्या मॅचचा हिरो ठरला होता. पण या मॅचचा खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन आता कोण हिरो ठरेल हे सांगणं फार कठीण आहे. कारण नारपोली हा सुद्धा एक दादा संघ आहे आणि त्याच्या विपक्ष मात्र कर्जत परिसरातील चांदाई संघ मस्त झुंजतोय मैदानावरती. धावफलकावरती धाबा लागले तर 6 धाबा. भावेश मोरे तयार. बाबेचा पुलटा चेंडू जबरदस्त करून काढला. कार्पेटपट्टीचा बडका क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत फंबल पाहायला मिळते. या चेंडूवरती दुसरी धाव खेळपट्टीवरती सहजरित्या पूर्ण. आणि या 2 धाब्याच्या मदतीनं मात्र धावफलकावरती धाबा येतील. त्या 8 धाबा धावफलकावरती आल्या. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. भैरवनाथ किरवली क्रीडा मंडळ किरवली यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा. आणि खऱ्या अर्थानं फार देखणं आणि दिमागदार आयोजन आपण बघतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. ते आपण बघतोय सागर बजगे असतील, तेजस बडेकर, निवृत्ती बजगे, निलेश शेलके यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा साकारली गेली. भावेश मोरे आपण बघतोय हा चेंडू. या चेंडूवरती मात्र पंचांकडे अपील मागितले जाते. निवृत्ती बजगे MCA परीक्षा पास झालेले पंच आपण बघतो त्यांनी कोणता इशारा दिला नाही या चेंडूवरती. आणि 8 धाबा धावफलकावरती स्थिर आहेत. 8 धाबा धावफलकावरती स्थिर आहेत. दुसरे षटक प्रगती पथावरती भावेश मोरे. आपण बघतो दिनेशनं खऱ्या अर्थानं सागर 2 धाबा खर्च केल्या. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 6 धाबा खर्च केल्यात त्या भावेश मोरेनं. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. भैरवनाथ चषक 2022 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं मी स्वतः हर्षद पिंगळे आपल्या मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा फार मोठी आहे आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन आकर्षक आहे. खऱ्या अर्थाने या मनाला भूल शकतील अशा चमचमच्या ट्रॉफीज संदीपदादा ठाकरे यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मात्र रजत मसे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करणं फार गरजेचं आहे. यूट्यूब सतीश शेलके, त्याच्यानंतर वायफाय ज्यांनी पुरवलं ते आमचे निखिल बडेकर यांनी. आणि खऱ्या अर्थानं या क्रीडांगणाची मी तर म्हणा साफसफाई निलेश शेलकेनं केली. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू.
स्टेज आपण बघतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालं, ही बसण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली ती आमचे प्रसाद शिल्के या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती करू आपण की आपण व्यासपीठावरती यायचं. मंडप डेकोरेशन आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून शांताराम बडेकर यांच्यामुळे आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात, त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. भावेश मोरेच्या बॅटला अगदी या चेंडू अगदी बॅटवरती आला, त्या चेंडूला अगदी दिशा दिली ऋतिकनं आणि या चेंडूवरती फक्त धाबा खर्च केला, त्या 4 धाबा आणि या 4 धाब्याच्या मदतीने मात्र धावफलकावरती धाबा येतील. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 12 धाबा धावफलकावरती आल्यात. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे. बॉल किती आले? शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडूंचा खेळ संपला. सागर बजगे आपण बघतोय सलग 4 दिवस नाईट करतात कंपनीमध्ये आणि त्याच्यानंतर मैदानावरती आमच्या संभेत जोडले जातात. म्हणजे गुण लेखकाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांचं तीक्ष्ण नजर आहे खऱ्या अर्थानं. प्रत्येक चेंडूवरती त्यांचं नियंत्रण आहे या मैदानावरती. ते आम्हाला सांगतात की 5 चेंडूंचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा लागल्यात त्या 12 धाबा. स्पीडअप घ्या पंच. आपण बघतोय ते त्या ठिकाणी निवृत्ती बसगे आणि स्क्वेअरलेग पंच अमित भोईर दोन्ही पंचांना विनंती असेल. सेकंड सेमीफायनलची लढत मैदानावरती चालू आहे. अस्तित्वाची लढाई खऱ्या अर्थानं मैदानावरती चालू आहे. खऱ्या अर्थानं ही गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न हा सोडवला जातो मैदानावरती. एका बाजूला नारपोली विपक्ष चांदई हा संघर्ष मात्र मैदानावरती. दुसरे षटक प्रगती पथावरती आपण बघतो. नारपोली संघाला कमी लेखून जमणार नाही. नरेंद्र मस्कर जर शेवटपर्यंत टिकला तर धाबा फार सोप्या असतील नारपोली टीमसाठी, कारण भावेश मोरेची गोलंदाजी तेवढी तिकट चालू आहे मैदानावरती. ऋतिकला या चेंडूवरती फसवला. आपण बघतो या चेंडूवरती मात्र धाबा मिळतील, ती एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धाब्याच्या मदतीने मात्र षटक संपल्याचा निर्बाल आला. पंच बाईचा इशारा असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 13 धाबा. जो काही निर्णय असेल पंच, बाईज असू द्या लेग बाईज असू द्या, तो आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण फॉर्च्यून इव्हेंट अंकित पाटील आणि साहिल आमचे कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला बरेचसे सहकार्य केलं ते आमचे शरद बडेकर, सतीश श्रीखंडे, बिपिन बडेकर, बबन गायकर, प्रभाकर शेलके, प्रदीप ठाकरे, भरत बडेकर, पंढरीनाथ राऊत, संजीव बडेकर, शरद ठाणगे, निलेश बडेकर, महेंद्र बोराडे, महेश ठाकरे आणि किरण ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थानं मदतीचा हात मिळाला या स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर आमचे निलेश बडेकर, विनोद बडेकर, शांताराम भालेकर, कल्पेश बडेकर, रजत मसे, गौतम गायकवाड, योगेश बडेकर, प्रशांत भोईर, सागर शेलके, हिरामन गायकवाड, हरिशेठ गायकवाड आणि बालाजी विचारे यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा, कारण यूट्यूब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली ते दत्ता सांभरी सरपंच आहेत. त्याच्यानंतर महेंद्र बडेकर, रत्नाकर बडेकर आणि सतीश शेलके यांच्या माध्यमातून यूट्यूब पुरवली गेली. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच डॉक्टर राज बडेकर यांच्या माध्यमातून सामनावीराचा किताब या ठिकाणी बहाल केला. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज अमित ठाकरे, प्रमोद ठाकरे. त्याच्यानंतर वायफाय निखिल बडेकर, मंडपचे मालक शांताराम बडेकर. त्याच्यानंतर स्टेज आपण बघतो प्रसाद शिल्के आणि सर्व ट्रॉफी ज्यांना आम्हाला संदीप ठाकरे वांजले गावचे सुपुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र ब्रह्मास्त्र वापरला होता या चेंडूवरती आणि चेंडूला अगदी सन्मान दिला ऋतिकनं. चेंडू अगदी खणून काढला. एकच धाब्या चेंडूवरती मिळेल. एका धाब्याच्या साह्यानं एका धाब्याच्या मदतीनं मात्र धावफलकावरती धाबा येतील त्या 14 धाबा धावफलकावरती आल्यात. आपण बघतो वावलेली संघ मात्र क्वालिफाय झालाय. या ठिकाणी आपण बघतो व्यासपीठावरती योगेश कांबेरे सरपंच आहेत, वावलेली गावचे सुपुत्र आहेत आणि व्यासपीठावरती आहेत. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 14 धाबा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती दीपेश आपण बघतो डायरेक्ट आताला पॅडवरती हा चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होतो. नरेंद्र मस्कर चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत तिसऱ्या धाब्याला प्राधान्य दिले जाते. 3 धाबा सहजरित्या पूर्ण होतात या चेंडूवरती आणि पंच बाईज आहे का? पंचांनी आम्हाला सांगितले बाईजचा इशारा मात्र बॅटकट या ठिकाणी पंचांचा इशारा मात्र आमच्यापर्यंत पोहोचला. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 17 धाबा.
17 धाबा धाव फलकावरती लागल्यात निवृत्ती बसगे. MCA परीक्षा पास झालेले पंच आपण बघतो निवृत्ती बसगे आणि स्कोरलेक पंच अमित भोईर. दीपेश गोलंदाज आपण बघतो त्याने पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवरती 3 धाबा धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या 17. हा चेंडू जबरदस्त करून काढलाय. रजत मुंडेची आठवण करून देणारा हा चेंडू दिनेश पाटील चेंडूच्या खाली मोठा मासा घाला. ऋतिक नावाचं बादल मात्र मैदानाच्या बाहेर. ऋतिक आपण बघतो ऋतिकनं हा चेंडू खणून काढला होता. त्या ठिकाणी दिनेश पाटीलनं हुशार आहे. दिनेश पाटीलनं चेंडूच्या अगदी चेंडू खाली गेला, चेंडू बिसावला त्याच्या हातामध्ये आणि आपण बघतो तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. धाव फलकावरती धाबा स्थिरावल्यात त्या 17 धाबा. वैभव थोर नवीन फलंदाज मैदानामध्ये. वैभव थोर आपण पाहतो वैभव आणि दिनेश लोबी ही जोडी मात्र मैदानावरती आहे. दिनेश लोबी आणि वैभव थोर ही जोड साखळी मात्र मैदानावरती आहे. शेवटचं षटक प्रगती पथावरती गोलंदाज दीपेश प्रीत भोईर आपण बघतो मॅचचा आनंद घेतात. त्यांचा आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. हा चेंडू या चेंडूवरती आपण बघतो त्या ठिकाणी पंचांनी आम्हाला सांगितलं चेंडूवरती चौकार असेल आणि या चौकाराच्या मदतीने मात्र धावफलकावरती धावा येतील त्या 21 धाबा. 21 धाबा धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक प्रगती पथावरती दीपेश आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आणि 21 धाबा मात्र धावफलकावरती आल्यात. 21 धाबा धावफलकावरती आल्यात. भैरवनाथ चषक 2022 चे पर्व. हा चेंडू आपण बघतो या ठिकाणी एकच धाव होती पण दुसऱ्या धाब्याला प्राधान्य देतो हा क्षेत्ररक्षक आणि या चेंडूवरती मात्र तब्बल 2 धाबा मिळतात. या 2 धाब्याच्या बरोबरीनं 23 धाव संख्या धावफलकावरती. सागर बजगे आपण बघतो आमच्या समवेत जोडले गेलेत. 7 स्कोरर आहेत सागर बजगे आणि ते आम्हाला सांगतात की 23 धाबा धावफलकावरती. तेवीस धाबा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या सत्रातील. हा चेंडू आपण बघतो जबरदस्त कमी काढला. ताकद थोडीशी कमी पडली या चेंडूवरती. थोडंसं फंबल पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकांचं. भावेश मोरेने मात्र या ठिकाणी फंबल केला. दुसरी धाव घेतली. तिसऱ्या धाब्याला प्राधान्य दिलं जातं. 2च धाबा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाब्याच्या मदतीने मात्र धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 25 धाबा. येणार शेवटचे 18 चेंडू आणि 26 धाबांची गरज आहे ती नारपोली टीमला. चोवीस धाबा धावफलकावरती लागल्यात. येणारे शेवटचे 18 चेंडू आणि 25 धाबा धावफलकावरती लागल्यात. येणारे शेवटचे 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 26 धाबांची गरज आहे नारपोली संघाला.
सामना चालू करायचा आहे. पंच अमित भोईर आणि निवृत्ती बजगे. सुमित भोईर आपण कुठे असाल तर आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती या. शरदजी बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं. आपण समीर बजगे साहेबांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते शरदजी बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याच्यानंतर महेंद्र बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण समीर बजगे साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्याच्यानंतर प्रभाकर बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण आयोजकांना विनंती करू समीर बजगे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रभाकरजी बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर योगेशजी बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू आयोजक समीर बजगे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर सागर बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आयोजकांना विनंती असेल. पहिला चेंडू खेळपट्टीवरती नरेंद्र मस्करला मात्र या ठिकाणी अगदी मैदानाच्या बाहेर जावं लागणार. पंच अमित भोईरनं आम्हाला सांगितलं की या चेंडूवरती मात्र पकडला फलंदाज नरेंद्र मस्करला. मी म्हटलं होतं की नरेंद्र मस्कर जर टिकला तर या सभेत जाबा फार सोप्या असतील. त्याच्यानंतर सागर बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू समीर बजगे सरांना की आपण आपल्या. त्याच्यानंतर सुयोग गायकर या ठिकाणी यांचं स्वागत केलं जाईल. विनंती असेल प्रीत भोईर विनंती आपल्याला की आपण लगेच या ठिकाणी स्वागत करायचं. सुयोग गायकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं. सर्व मान्यवरांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं. हा चेंडू आपण बघतो गोलंदाज समाधान कोलंबेनं मात्र खऱ्या अर्थानं आशा पल्लवित केल्या. पहिल्या चेंडूवरती नरेंद्र मस्करला परतावा लागला. त्याच्यानंतर मात्र या चेंडूवरती मात्र आशा पल्लवित केल्या गोलंदाज समाधान कोलंबेनं. आपण बघतो गोलंदाज समाधान कोलंबे तयार. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. चेंडू हवेत शतरक्षक चेंडूवरती आलाय. नितेश भोईर चेंडूवरती आला आणि त्यानं मात्र सुंदर झेल टिपली. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. तो जयेंद्र संतोषजी बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. प्रीत भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती आहे. प्रीत भोईर लगेच सत्कार करून घ्या. कॅमेरामॅन आपण बघतो मॅच त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यानंतर गजानन थोरवे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. प्रीत भोईर यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते गजानन थोरवे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याच्यानंतर आशिष बडेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू प्रीत भोईरला की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आशिष बडेकर
आपण बघतो त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते प्रीत भोरच्या माध्यमातून. हा चेंडू जबरदस्त करून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार वैभव फेरतो पर्यंत चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर 6 धाबांसाठी आलेला हा दणदणीत षटकार. 6 धाबा फलकावरती आल्यात. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. समाधान कोलंबे आपण बघतो चांदोई या टीमची हा गोलंदाज मात्र हॅबी ठरला. नरेंद्र मस्करला त्यानं परतवलं, त्याच्यानंतर जयेंद्रला बाद केलं. आता मात्र जोडी मैदानावरती आहे ती कल्पेश आणि प्रीतम ही जोड सकली. कल्पेश आणि प्रीतम ही जोडी मात्र मैदानावरती. हा चेंडू या चेंडूवरती बांधून ठेवलं फलंदाज कल्पेशला मात्र या चेंडूवरती बांधून ठेवलं आपण पाहतोय. आणि या निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या धावफलकावरती धाबा स्थिरावल्यात. 26 धाबांचा बाटला करायचे 6 धाबा धावफलकावरती आहेत. पहिले षटक प्रगती पथावरती समाधान कोलंबे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. पुलटा चेंडू तेवढा ताकदीचं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण झालं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एकच धाब्या चेंडूवरती मिळते आणि एका धाब्याच्या मदतीने मात्र 7 धाबा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. 7 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 19 धाबांची गरज आहे. येणारे शेवटचे 12 चेंडू आणि 19 धाबा. येणारे शेवटचे 12 चेंडू आणि 19 धाबांची गरज आहे मैदानावरती. स्कोरलेग पंच आपण पाहतोय अमित भोईर आणि मुख्य पंच निवृत्ती बसगे. दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सागर वजगे आमच्या समवेत आहेत आणि त्यांच्या शब्दाखातीर आम्ही व्यासपीठावरती ज्यांना आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिला ते सागर बसगे असतील, निलेश शेलके, तेजस बडेकर, प्रीत भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बोलण्याची संधी मिळाली. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 7 धाबा. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक घेऊन आला ऋतिक. हा चेंडू कल्पेशने मात्र आडबाऊन मारण्याचा प्रयत्न केला. दुधारी तलवार या मैदानावरती चेंडूवरती चालवली आणि या चेंडूवरती मात्र तब्बल धाबा खर्च होतील ते 6 धाबा. या 6 धाब्याच्या मदतीनं धावफलकावरती धाबा आल्यात त्या 13 धाबा. 13 धावसंख्या धावफलकावरती आली. अजूनही 13 धाबांची गरज आहे मैदानावरती. आणि नक्कीच आपण पाहतो आज मराठी भाषा दिन आहे. खऱ्या अर्थानं आज मराठी भाषा दिवस. आणि मात्र ही स्पर्धा भैरवनाथ चषक 2022 हे पर्व अतिशय देखणा दिमागदार आयोजन आपण बघतो. तेजस बडेकर, सागर भजगे, निलेश शेलके, त्याच्यानंतर समीर भजगे यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आहे. आणि मात्र पूर्ण मेहनत क्रिकेट रसिकांनी पूर्ण मेहनत घेतली या मैदानावरती. खेळाडूंची कमतरता खऱ्या अर्थानं आयोजकांनी भासून दिलेली नाही. या मैदानावरती कोणतीही कमतरता भासून दिलेली नाही. 13 धाबा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 13 धाबांची गरज आहे. नक्कीच 7 चेंडूमध्ये मात्र 13 धावसंख्या धावफलकावरती लाभली आहे. ती आपण पाहतो नारपोली टीमनं. आणि 26 धाबांचा पाठला मात्र चालू आहे नारपोली टीमचा. 25 धाबा धावफलकावरती लागल्या त्या 11 बॉल आणि 13 धाबांची गरज आहे. 11 चेंडू 13 धाबांची गरज मैदानावरती. आपण पाहतो धाबांचा विचार करायला गेला तर खऱ्या अर्थानं 13 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही जान निर्माण करावी लागणार. जर या सामन्यामध्ये चित्रपट्टी करायचं असेल तर ऋतिकला एकाच दुसरी विकेट फार महत्वाची असणार, ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या चांदेर टीमला. हा चेंडू या चेंडूवरती दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न मात्र कल्पेशच्या माध्यमातून फसलाय. हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती निर्धाव जातो आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता खेळपट्टीवरती होते. आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे तो कल्पेश आणि नॉन स्ट्रायकरला प्रीतम ही जोडी मैदानावरती.
13 धाबा धावफलकावरती लागल्यात. दुसरे षटक प्रगती पथावरती भैरवनाथ चषक 2022 हे पर्व. हा चेंडू कल्पेशने अगदी जबरदस्त खणून काढलाय. क्षेत्ररक्षक सागर कोलंबे चेंडूवरती गेला. चेंडू उचलणार फेकणार तत्पुरती मिळते एकच धाव आणि एका धाब्याच्या मदतीने मात्र धावफलकावरती धाबा येतील त्या 14 धाबा. 14 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. येणाऱ्या उर्वरित चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज ऋतिक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू या चेंडूवरती डायरेक्ट आपल्याला पॅड वरती पंचांनी आम्हाला सांगितलं की या चेंडूवरती मात्र निवृत्ती भोसगेने आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला. त्यांनी आम्हाला सांगितले लेग बाईज आहे या चेंडूवरती आणि एक धाब या चेंडूवरती असेल. एका धाब्याच्या मदतीने मात्र 15 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 11 धाबांची गरज आहे. 11 धावसंख्येची गरज आहे. एकाच दुसरा मोठा फटका अगदी विजयाच्या समीप आणू शकतो तो नारपोली टीमला. कल्पेश आपण बघतो स्ट्रायकर एंडला उभा. या चेंडूवरती मात्र फसवला गोलंदाज ऋतिकनं. हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती निर्धाव फेकलाय. जसे निर्धाव चेंडू जाणार तसे दडपण वाढणार ते फलंदाजी करणाऱ्या नारपोली टीमवरती. पण एकाच दुसरी विकेट अगदी शेवटचा चेंडू आपण पाहतो. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 15 धाबा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू कल्पेशच्या अगदी बॅटला ब्रश झाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तत्पुरती मात्र धोका संभवू शकतो. त्या ठिकाणी एकच धाबा चेंडूवरती मिळते. धावबाद झाला कल्पेश ज्याच्यावरती फार मदार होती नारपोली टीमची. तो मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आणि धावफलकावरती धाबा लागल्यात. तर टोटल 16 धाबा. आत्ता मात्र गरज आहे येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची. दिनेश लोबी यानं सुंदर क्षेत्ररक्षण केलं. तेवढा ताकदीचा थ्रो आपण बघतोय. जे आमचे भास्कर तरेत त्यांच्या हातामध्ये शांताराम कोलंबे यांच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला आणि आपण बघतो त्या ठिकाणी मात्र हा फलंदाज बाद झालाय. येणारे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 6. वैभव थेर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे. एकाच दुसरा मोठा फटका अगदी विजयाच्या समीप आणू शकतो तो नारपोली टीमला. मी तर म्हणेन जोपर्यंत दिनेश पाटील आहे तोपर्यंत हौसले बुलंद आहेत नारपोली टीमचे. पण दिनेश पाटील नॉन स्ट्रायकर एंडला उभा. स्ट्रायकर एंडला उभा तो प्रीतम आपण पाहतो स्ट्रायकर एंडला उभा. प्रीतम आणि दिनेश पाटील ही जोडी मात्र मैदानावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती. चॅम्पियन ट्रॉफीचा हिरो वैभव थेर आपण पाहतोय. कर्जत खालापूर आणि सुधागड ट्रॉफीचा हा हिरो होता वैभव थेर. त्यानं मात्र खऱ्या अर्थाने डीपी रोडचं मैदान गाजवलं. पण या किरोलीच्या मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करणार हे पाहणं फार गरजेचं आहे. येणार शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 10 धाबांची गरज या मैदानावरती. प्रीतमने या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट आदला पॅडवरती आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाब असेल या चेंडूवरती. एका धाब्याने मात्र स्कोर कार्डवरती धाव जोडली जाईल. येणारे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 9 धावसंख्येची. दिनेश पाटील आपण बघतो क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे नारपोली टीम मध्ये. दिनेश पाटील ज्या वेळेला अडचणीत सापडते नारपोली टीम त्यावेळेला पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न दिनेश पाटीलच्या माध्यमातून नेहमीच होतो. 5 चेंडू 9 धावा. दिनेश पाटील आपण बघतोय खणून काढण्याचा प्रयत्न ज्यानं केला या चेंडूवरती आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र खेळपट्टीवरती होते. एकच धाब्या चेंडूवरती मिळते आणि एका धाब्याच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा येतील. 18 धाबा. 4 चेंडू आणि 8 धाबा. 4 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज मैदानावरती. फॉर्च्यून इव्हेंट आपण बघतो त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते संपूर्ण राज्यामध्ये. आपण बघतो ही स्पर्धा कव्हरेज करण्याचं काम अंकित पाटील आणि आमचे साहिल करतात. त्यांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. 4 चेंडू 8 धाबा.
4 चेंडू 8 धाबा. या चेंडूवरती आपण पाहतोय या प्रीतमला मात्र असं वाटलं होतं की पकडले की काय या गोलंदाज वैभव थोरना, पण या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळते आणि एका धाब्याच्या मदतीनं मात्र धाव फलकावरती धाबा आल्या ते 19 धाबा. 3 चेंडू आणि 7 धाबा. दिनेश पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत नारपोली टीम चे हौसले बुलंद आहेत. नारपोली टीमला माहिती आहे जोपर्यंत दिनेश पाटील आहे तोपर्यंत हा सामना दोन्ही बाजूने झोकलाय, कारण दिनेश पाटीलच्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे. षटकार चौकाराचा एक माहीर बादशाह खालापूर परिसरामध्ये म्हणून ज्याची नोंद आहे तो दिनेश पाटील मात्र स्ट्रायकर आणला. दिनेश पाटीलच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार फटका. मी म्हटलं होतं की दिनेश पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत हौसले बुलंद आहेत ते नारपोली टीमचे. या चेंडूवरती प्रेक्षकांची मनं जिंकलीत. आता फक्त जिंकण्यासाठी गरज आहे ती एका धाब्याची. 2 चेंडू आणि 1 धाव. 2 चेंडू आणि एका धाब्याची गरज आहे. आपण पाहतोय दिनेश पाटीलला माहिती आहे की या चमचमच्या ट्रॉफीजवरती आपल्याला नाव कोरायचं आहे. खालापूर परिसरातील ही टीम आहे रसायनी विभागातला हा संघ मैदानावरती उतरलाय. नरेश मस्कर, दिनेश पाटील आमचे फार जवळचे मित्र आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांची चांगली कामगिरी मैदानावरती चालू आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, एका धाब्याची गरज मैदानावरती. वैभव थोरला खऱ्या अर्थाने मी तर म्हणा पाणी पाजलं या चेंडूवरती, घाम फोडला खऱ्या अर्थाने या चेंडूवरती. 2 चेंडू आणि एका धाब्याची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कोणी जिंकू शकतो, कोणी हारू शकतो. जर तर शिवाय क्रिकेट पूर्ण होत नाही. एका चेंडूमध्ये कधी कधी 6 धाबा होतात, पण कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मात्र क्रिकेट आहे. 2 चेंडू आणि एका धाब्याची गरज. दिनेश पाटील आपण बघतो स्ट्रायकर आणलाय. दिनेश पाटीलनं ओळखलं या चेंडूवरती, सुंदर फटका लगावला आणि सामना जिंकला तर नारपोली टीमनं. नारपोली टीमचा आपण जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचा मात्र चांदे टीमनं चांगला प्रयत्न केला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील माझ्याकडून. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे. तेजस बडेकर